टूथ एनाटॉमी बद्दल मी सांगणार. त्यानंतर सायनस लिफ्ट सर्जरी, जे सर्व डेंटिस्ट लोक नागपुरात घाबरतात की सायनस लिफ्ट काय असते आणि का आपण वरच्या जबड्यामध्ये मागच्या साईडला दात पडल्यानंतर नाही लावू शकत, त्याच्याबद्दल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे डेंटिस्टला हेल्प करू शकता, काय प्रोसिजर आहे ते एक्सप्लेन करणार आहे मी. याच्यासोबत दुसरे ॲडव्हान्स सर्जरीज पण जे मी बाहेर देशातून शिकून आलेले आहे ते आपण रुटीनली ऑपरेट करतो. आणि माझ्या क्लिनिकचा जो स्टाफ आहे दॅट इज ओनली BSc आणि BCom केलेले मुली आहेत. त्यांनी नर्सिंगही नाही केलेलं आहे आणि त्यांना मी तेवढं एज्युकेट दिलेलं आहे की दे कॅन असिस्ट द सर्जरी प्रॉपरली. सो यू आर द नर्सेस, सो यू कॅन लर्न इट व्हेरी फास्ट अँड क्विकली. ओके. त्याचे किट्स, ते किट्स काय असतात, कसं त्याला ऑटोक्लेव्ह करायला पाहिजे, कसा हायजीन मेंटेन करायला पाहिजे, सर्जरी करायच्या आधी आपण काय काय गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, ते किट्स प्रॉपर अरेंज्ड आहे की नाही, हे सर्व आपल्याला ते छोटे छोटे गोष्टी या पॉईंट्समध्ये मी डिस्कस करणार आहे. त्यानंतर तुमचा याच्यात सर्वात इम्पॉर्टंट रोल कुठे येतो. डॉक्टरनी सर्जरी केली, तुम्ही आधी प्रिपरेशन किट रेडी केलेला सर्जिकलच्या आधीचा, त्यानंतर पेशंट जेव्हा लिव्ह करतो आहे, क्लिनिक सोडून जात आहे, त्यावेळेस डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं पण बाकीच्या डॉक्टरांसारखं डेंटल कंडिशन्स तसे नसतात. ते इथून घरी गेल्यावर त्यांनी काय खायचं आहे काय नाही, दुसऱ्या दिवशी त्याचे छोटे छोटे क्वेश्चन्स असतात की आम्ही ब्रश करू शकतो की नाही, ते अवेअरनेस, ते हे सर्व नर्सेसलाच सांगायला पाहिजे असते आणि हे ड्युटी तुमचीच आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये मी पेशंटमध्ये असताना सेकंड डे आलेला फोन नर्सेसनी अटेंड केल्यानंतर त्यांची जे सिंपल डाऊट्स आहेत ते इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकले पाहिजे, याच्यावरही आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. आणि याच्याशिवाय अजून डेंटल अवेअरनेस, अजून भरपूर गोष्टी असतात त्याच्यामध्ये. समजा त्याची हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर अजून एक प्रेझेंटेशन मी मागवलेलं आहे, समजा तुम्हाला कॅपॅसिटी राहिली अजून ऐकण्याची तर मग आपण त्याच्यावर जाऊया. ठीक आहे. सो विल स्टार्ट विथ द टूथ एनाटॉमी. दाढ, हे दाढ आहे प्युअरली, मागची दाढ ज्याच्यावर आपण जेवण करतो. किती मोलर्स असतात तोंडात कोणाला माहित आहे? अक्कलदाढ ऐकली आहे? खूप लोकांना अक्कलदाढमध्ये इन्फेक्शन होते, अक्कलदाढ फसतात, हे तुम्ही ऐकलेलं आहे. पण किती दाढ असतात हे माहित आहे? 3. फर्स्ट मोलर, सेकंड मोलर अँड थर्ड मोलर. थर्ड मोलरलाच आपण विस्डम टूथ म्हणतो, म्हणजेच अक्कलदाढ. का विस्डम टूथ म्हणतो त्याला? because it comes at the age of 18 to 25. Is it a compulsory rule? 18 to 25 मध्ये येणार नाही. It can come at any age. It can come at 35, it can come at 45. Whenever there will be a space, त्याला जागा मिळेल तेव्हा तो बाहेर. आणि कशावर डिपेंड करते? इरप्शन फोर्स, आतमधून जे ब्लड वेसल नर्व्ह दाताच्या येणार. ठीक आहे. एक टेंटेटिव्ह आयडिया दिलेली आहे की या एजमध्ये हा दात येतो. ठीक आहे. आता दाताच्या याच्यामध्ये देर आर लेयर्स. वरचा जो लेअर आहे व्हाईटवाला, जो ट्रान्सपरंट असतो तो आहे इनॅमल. सेकंड लेअर इज डेंटिन. इनॅमल जो असतो त्याच्यामध्ये न ब्लड वेसल आहे, न नर्व्स आहे, न काही आहे. विच इज द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट स्ट्रक्चर इन द बॉडी, हे माहिती आहे तुम्हाला? कोणता? बोन की इनॅमल? कॉर्टिकल बोन की इनॅमल? वाय दॅट हाऊ मच इवन इफ इट इज सो स्ट्रॉंग, तरी आपल्या चूकमुळे त्याला कीड लागते. तर कीड का लागते? दोन दातांच्या वेळ पडले, आधी पांढरे होते. मी जास्त ब्रश केलं तर इनॅमल वियर होणार आहे की ऍड होणार आहे? वियर होणार आहे. तर पिवळं पडलेलं दात अजून पिवळं पडणार की पांढरं होणार? तो ओव्हर ब्रशिंग विल ऑलवेज क्रिएट्स द लॉस इन द टूथ स्ट्रक्चर, म्हणजे इनॅमलचा लॉस आहे. ठीक आहे. हे साधं सिंपल अवेअरनेस आहे, लोकांना माहीत नाही. तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स असतात वेगवेगळे, सिंपल आणि इझी ट्रीटमेंट्स असतात. ठीक आहे. थर्ड लेअर असतो पल्प, दॅट इज कॉल्ड ब्लड वेसल आणि नर्व्हचा बंडल. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यात डिटेल्समध्ये घेऊन जातो मी. या पल्पच्या खाली देयर इज अ अनडिफरेन्शिएटेड मेसेनकायमल सेल्स. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या. पल्पचा आतमधला लेअर, त्याच्या आतमध्ये एक लेअर असतो दॅट इज कॉल्ड अनडिफरेन्शिएटेड मेसेनकायमल सेल्स. हे सेल्स
is having a totipotent capacity. Totipotent capacity म्हणजे कुणाचा डोळा फुटला असेल and if I can remove one tooth and if I plant it in the eye, it will convert into the eye. ठीक आहे. अनडिफरेन्शिएटेड मेसेनकायमल सेल्स, कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे, कोणता नर्व डॅमेज झालेला आहे, इफ यू वॉन्ट दॅट नर्व टू गेट रिजनरेटेड, द अनडिफरेन्शिएटेड मेसेनकायमल सेल्स कॅन कन्वर्ट दॅट हार्ट नर्व टिश्यू ऑल्सो. डेंटिस्ट्री किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहीत नाही. दातामध्ये इतकी गोष्टी आहेत की यू कांट इमॅजिन ऑल्सो. या टोटिपोटेंट सेल्सची कॅपॅसिटी असते रिपरेटिव्ह डेंटिन तयार करण्याची. समजा दाताला कॅव्हिटी झाली, कॅव्हिटी इथे आहे, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डिफरंट आहे, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डिफरंट आहे. समजा मी सेम मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा मटेरियल भरला दोन्ही लेअरला, ते फिलिंग टिकणार आहे का? टिकणार आहे का? दोन्हीची इलास्टिसिटी वेगळी आहे. मग आपण डेंटिस्टकडे जातो आणि काय म्हणतो, सर मला सिमेंट भरून द्या, सर मला चांदी भरून द्या. डू वी टॉक अबाउट द सायंटिफिक पॅटर्न ऑफ इट, की काय करायला पाहिजे, डेंटिनला कोणती फिलिंग करायला पाहिजे, इनॅमलला कोणती फिलिंग करायला पाहिजे. वी जस्ट टॉक इन द सेन्स ऑफ मनी. तर मनीचा काहीच इम्पॉर्टंट रोल नाही आहे. द सायन्स प्लेज अ मोस्ट इम्पॉर्टंट रोल. आणि त्यावेळेस फर्स्ट टाइम जेव्हा कॅव्हिटी इफ इट इज इन द इनॅमल आणि मी इनॅमल सोबत मॅचिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा मटेरियल भरला, दॅट फिलिंग कांट रिमूव्ह फॉर लाईफ टाईम. राईट इट डाऊन. एक वेळा ज्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मटेरियलचा मी मटेरियल भरलेला आहे आणि त्या इनॅमल रॉड्स, इनॅमलमध्ये देर आर रॉड, इकडच्या साईडला असे रॉड्स असतात, इकडच्या साईडला असे रॉड्स असतात. जसा जसा अँगल चेंज होतो तसा तसा रॉड्सचा अँगल वेगळा वेगळा येतो. त्या रॉड्सला मी प्रॉपर इचिंग म्हणून एक प्रोसेस असते, त्याच्यामध्ये मायक्रो पोरॉसिटीज तयार करतात आणि बॉन्डिंग मटेरियल टाकून इनॅमलला जोडतात. समजा इफ आय डू लाईक दॅट इन द इनॅमल, इफ द कॅव्हिटी इज विदिन द इनॅमल, इट विल नॉट कम आउट. मग ओरिजिनल देवाने दिलेल्या दाताचं इनॅमल का निघालं? समजा फिलिंग मटेरियल निघू शकत नाही, तर देवाने दिलेला इनॅमल का निघाला? ओनली बिकॉज ऑफ द इम्बॅलन्सेस इन द माउथ. याच्यामध्ये ब्रश आणि पेस्टचा फक्त क्लिन्झिंग इफेक्ट आहे. नाउ राईट इट डाऊन वन मोर रूल. इफ द फूड स्टफ स्टेज बिटवीन द टूथ फॉर more than 5 days, then there will be an acid formation from the bacteria and necrotic foodstuff, and that causes acid formation and there will be cavity formation. समजलं? मराठीमध्ये सांगतो, ज्यांना नाही समजलं ना? क्लिअर आहे ना सर्वांना? ओके. आता दोन दातांच्या मध्ये जोपर्यंत गॅप तयार होणार नाही, फूडस्टफ थांबणार आहे. असा कोण पर्सन आहे जो दिवसातून एकदा पण ब्रश नाही करत? ब्रशिंग टेक्निक सोडून द्या, पण एकदाही ब्रश नाही करत असा कोण आहे? ठीक आहे. आपण खूप लोकांना असं ऐकलेलं आहे की 70 वर्षाचं वय झालं पण कधीच दातांना कीड नाही लागली आणि कधीच डेंटिस्टकडे गेले नाही. ते खूप ज्ञान देतात आपल्याला, तुम्ही बरोबर ब्रश नाही करत, हे नाही करत, आम्ही दातून वापरतो, हे वापरतो, तरी आमच्या दाताला काहीच नाही करत. हे सर्व लोक ते लकी लोक आहे ज्यांचा जबडा बॅलन्समध्ये आहे आणि जॉईंटही बॅलन्स आहे. हा जॉईंट जेव्हा बॅलन्स पोझिशनमध्ये राहतात त्याला म्हणतात CR पोझिशन, सेंट्रिक रिलॅक्स पोझिशन. व्हॉट इज सेंट्रिक रिलॅक्स पोझिशन? जेव्हा जॉईंट कॉन्डाईल, ग्लिनॉइड फोसा, माहिती आहे ग्लिनॉइड फोसा ऐकलंय? नाही? बरं, हा पार्ट मी जेव्हा त्या बोनवर येऊ आपण त्यावेळेस डिस्कस करू. राईट नाऊ विल डिस्कस हिअर ओनली. तर ते जबड्यामध्ये इम्बॅलन्सेसमुळे दातांमध्ये गॅप तयार होते, त्याच्यामुळे अन्न फसते, ते अन्न तिथे 5 दिवसापेक्षा जास्त थांबते, वारंवार थांबते आणि मग ती कीड फॉर्म होते. अँड देन द टूथ गोज इनटू द लेअर ऑफ डेंटिन. डेंटिनला गेल्यावर सुद्धा आपल्याला थंड पाणी, गोड झोंबते, पण आपण थोडंसं झोंबते ना, दुखत थोडी आहे. तर डेंटिस्टकडे जातो का आपण? नाही. आणि डेंटिस्टकडे गेलं तरी काय करणार? आपण फिलिंग करून घेऊ, पण ते कीड का लागली ती नाही विचारू. आपल्याला तो डेंटिस्ट
थोपतो की तुमच्या चुकीमुळे ती कीड लागली, पण ॲक्च्युअलमध्ये आपली चूक होती का त्या डेंटिस्टलाही माहीत नाही आहे. कारण लॉट ऑफ डेंटिस्ट आर नॉट अवेअर व्हॉट इज बॅलन्सिंग. ठीक आहे, एक वर्ड तुमच्या रजिस्टरमध्ये लिहून ठेवा, CR आणि CP. CR इज सेंट्रिक रिलेशन, CP इज सेंट्रिक पॉइंट्स. हे नंतर मी एक्सप्लेन करेल काय असते. आता इन्फेक्शन झालं तर तुम्हाला काढावंच लागेल. ठीक आहे, हायजीन मेंटेनन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आता याच्यामध्ये जो खालचा लेअर आहे जो बोनमध्ये असतो, हा बोन आहे. या बोनचा बाहेरचा जो लेअर असतो त्याला म्हणतात लॅमिना ड्युरा. लॅमिना ड्युरा म्हणजे काहीच नाही, आपला बोनचा बाहेरचा जो कडक लेअर असतो ज्याला आपण कॉर्टिकल बोन म्हणतो, तो पातळ कॉर्टिकल बोन जे सॉकेटमध्ये असते त्याला म्हणतात लॅमिना ड्युरा. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये हे ब्लड वेसल आणि नर्व्स असतात, आणि ह्या दाताला बोनला पकडून जे ठेवतात त्याला म्हणतात पेरोडॉन्टल लिगामेंट. पायरिया ऐकलंय? पायरिया वर्ड ऐकलाय का कोणी? मसुड्याचे इन्फेक्शन, पस फॉर्म तयार होणे. पायरिया इज नथिंग बट या टिश्यूचे इन्फेक्शन, सिमेंटम, बोन आणि पेरोडॉन्टल लिगामेंट. प्युअरली पेरोडॉन्टल लिगामेंटचं इन्फेक्शन म्हणजे पायरिया. ठीक आहे, किती प्रकारचे पायरिया असतात? 9. पायरियामधले बॅक्टेरियाज काय काय करतात कोणालाच माहित नाही, कारण आम्ही जेव्हा शिकतो तेव्हा फक्त मायक्रोबायोलॉजीमध्ये बॅक्टेरियाचं नावं पाठ करून घेतो आणि त्याच्यानंतर माहीतच नसते हे बॅक्टेरिया काय करतात शरीरात. किती टाईपच्या बॅक्टेरियांवर रिसर्च झालेला आहे? मोजके 15 किंवा 16. बाकीच्या बॅक्टेरियांवर रिसर्चच नाही झाला. मी असे बॅक्टेरियाचे नाव सांगू शकतो डेंटलमध्ये ज्याच्यावर रिसर्चच नाही झालेला आहे. जसं ट्रिपोनिमा डेंटिकोलाय. ट्रिपोनिमा डेंटिकोलाय जवळ 8 मेकॅनिझम आहे ज्याच्याने अँटीबायोटिकला तो इनॅक्टिव्ह करू शकतो. आपल्या जो मार्केटमध्ये जेवढे पण ड्रग्ज आहेत ते फक्त 5 मेकॅनिझमनी काम करतात, आणि ट्रिपोनिमा डेंटिकुला हॅव्हिंग 8 मेकॅनिझम्स टू इनॅक्टिवेट द ड्रग. म्हणजे आपल्या जो सोर्स ऑफ इन्फेक्शन कुठे बसलेला आहे? पूर्ण शरीरामध्ये बिमारी करणारा तोंडात. आणि व्हॉट वी आर ट्रीटिंग? होल बॉडी. ठीक आहे, अँड देन टू आफ्टर ट्रीटमेंट वी नेवर गेट द रिझल्ट. का? कारण सोर्सच माहीत नाही. बिमारीचा जड कापला तर ब्रांचेस असेच जडून जातील. जड कुठे बसलेलं ते माहीत राहणं जरुरी आहे. ठीक आहे, हा पार्ट क्लिअर झाला तुम्हाला? मी पायरियाला याच्यात डिटेलमध्ये घेऊन जातो थोडंसं, कारण हा स्लाइड पुन्हा येणार नाही. पायरियामध्ये हे जे बोन आणि टूथ असतो त्याच्यामध्ये देर इज अ स्पेस ज्याच्यामध्ये कचरा जमा होतो आणि ज्याच्याने हाड खाली उतरतो. समजा हाड इतक्या खाली उतरला तर म्हणजे 2/3 पोर्शन खाली उतरला तर दात हालायला लागतो, आणि जेव्हा 1/3 खाली उतरलेला असतो तेव्हा फक्त गम्समध्ये रेड स्वोलन गम्स असतात, तेव्हा कधी कधी तोंडातून वासही येतो. दॅट इज अ स्टेज 2 पायरिया. तोंडातून स्मेल येणं, फाऊल स्मेल येणं म्हणजे स्टेज 2 पायरिया. रक्त निघणं जबड्यातून म्हणजे स्टेज 1 पायरिया. ब्लिडिंग तुम्ही ब्रश करत आहे, प्रॉपर मेथड वापरून करत आहे, डॉक्टरने सांगितलेल्या मेथड वापरून करत आहे आणि ब्लड येत आहे म्हणजे इट इज अ स्टेज 1 पायरिया. त्याला म्हणतात जिंजिवायटिस. जिंजिवायटिस म्हणजे हा वरचा जो जिंजायवा असतो एवढा पोर्शन गम्सचा, तेवढ्या पोर्शनमध्येच इन्फेक्शन राहतं. समजा त्या पोर्शनला मी तेव्हाच क्लिअर केलं तर तो पायरियाला जाणार का? हाड खाली उतरणार का? नाही. पण आता एवढं कचरा जमा नाही झाला, आता कशाला दाताच्या क्लिनिकला जायचं? जेव्हा कचरा जास्त जमा झाला तेव्हा जाऊ. तोपर्यंत काय होणार आहे? यू विल लूज लॉट ऑफ बोन. आणि त्यावेळेस बोन ग्राफ्टिंग इज अ बिग प्रोसिजर. ठीक आहे, थोडंसं याच एनाटॉमीमध्ये मी बोनचं पण 4 प्रकारचे बोन्स आपण डेंटिस्ट्रीमध्ये यूज करतो. ह्युमन ओरिजिन, त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. ऑटोग्राफ्ट, स्वतःच्या बॉडीमधून काढलेला ग्राफ्ट. ॲलोग्राफ्ट, दुसरा ह्युमनच्या बोनमधून काढलेला ग्राफ्ट. इंडियामध्ये कमी मिळतं, बाहेरून मागवावं लागतं. ॲलोप्लास्ट. ॲलोप्लास्ट सिंथेटिक बोन जो स्कॅफोल्ड म्हणून काम करणार, म्हणजे ब्लड त्याच्यावरती जमा होईल आणि जोपर्यंत तो बोन तिथे आहे आणि तुमच्या ब्लडची कॅपॅसिटी आहे बोन तयार करण्याची, तोपर्यंत तो बोन तयार होणार, म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तो श्रिंक होणार.
समजा ब्लडनी त्या दरम्यान बोन तयार नाही केला तर तो ग्राफ्ट श्रिंक होणार, म्हणजे ॲलोप्लास्ट कॅन श्रिंक. ठीक आहे. त्यानंतर झिनोग्राफ्ट. झिनोग्राफ्ट ॲनिमल ओरिजिन, शीप, गोट, काऊ या ओरिजिन. ठीक आहे. समजा आपण ॲनिमल ओरिजिनचं बोन यूज केला आणि त्याची अँटीजिनिसिटी संपली नसेल, प्युअरली बोवाईन ओरिजिनची गोष्ट करत आणि माझ्या क्लिनिकमध्ये बोवाईन ओरिजिन बिलकुल वापरत नाही का, रिसर्चर्स हॅज शोन की समजा गायच्या ओरिजिनचं बोन यूज केलं देर आर लॉट ऑफ चान्सेस ऑफ फॉर्मिंग सिकल सेल एनिमिया. इट हॅज ऑलरेडी प्रूव्ड इन बर्ड. तर त्याच्यामुळे मी एखाद वेळेस शीप ओरिजिन यूज केली, पण गोट ओरिजिन आणि काऊ ओरिजिन यूज नाही करत. ठीक आहे. पिग ओरिजिनही चालेल. ठीक आहे. पोर्साईन बोन म्हणतात त्याला, पिग ओरिजिनच्या बोनला. चौथा बोन जी ऑर्थोपेडिक डॉक्टर्स यूज करतात जॉईंट फ्रॅक्चरमध्ये, दॅट इज, माहित आहे कोणता बोन आहे तो? ॲलोप्लास्ट मधलाच एक प्रकार आहे, हायड्रॉक्सी एपेटाइट क्रिस्टल्स विथ ट्रायकॅल्शियम फॉस्फेट्स. ठीक आहे. हे बोन फक्त स्कॅफोल्डचा काम नाही करत. हा बोन फक्त सिंथेटिक आहे, तो कधीच रिअल बोनमध्ये कन्वर्ट होत नाही, तो तसाच फक्त एम्प्टी स्पेस भरण्याचं काम करतो. हा बोन ग्राफ्ट आमच्या याच्यामध्ये आम्ही तेव्हाच मिक्स करतो ॲलोग्राफ्ट किंवा ऑटोग्राफ्ट सोबत, जेणे की तो व्हॉल्यूम मेंटेन करेल, ब्लड क्लॉटला तेवढ्या वेळेपर्यंत पकडून ठेवेल. समजा 3 महिने बोन रिजनरेट व्हायला लागणार आहे तर तो त्या ग्राफ्टला पकडून ठेवेल. तर वी ऑलवेज मिक्स दिस सिंथेटिक ग्राफ्ट विथ द ॲलोग्राफ्ट और ऑटोग्राफ्ट, नॉट विथ द झिनोग्राफ्ट. ठीक आहे. किंवा ॲलोप्लास्ट दुसरेवाले. ॲलोप्लास्टमध्ये बायोॲक्टिव्ह ग्लासेस पण यूज होतात. बायोॲक्टिव्ह ग्लासेस पण स्कॅफोल्डचं काम करतो, तोही स्ट्रिंक होणार ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे. याला स्ट्रिंक होणारचा अर्थ काय? देर इज टू थिंग इन बोन रिजनरेशन, ऑस्टिओ कंडक्शन, ऑस्टिओ इंडक्शन. ऑस्टिओ कंडक्शन, काही बोन ग्राफ्ट फक्त कंडक्ट करती, आप बोन बनाओ हम रुके हैं. ऑस्टिओ इंडक्शन, मैं भी बोन में कन्वर्ट हो जाऊंगा, तुम भी बोन में कन्वर्ट हो जाओ. तो ऑस्टिओ इंडक्टिव्ह आणि ऑस्टिओ कंडक्टिव्ह हे दोन्ही प्रॉपर्टी ऑटोग्राफ्ट आणि ॲलोग्राफ्टमध्ये आहे, ह्युमन ओरिजिनच्या बोनमध्ये, बाकीच्या बोनमध्ये नाही. ठीक आहे. जास्त तर नाही होत आहे, जास्त जिथे झालं तिथे सांगून द्याल मी, तिथे तो पार्ट स्किप करून टाकेल. ठीक आहे. नाउ बेसिक इन्स्ट्रुमेंट दॅट इज यूज फॉर द डायग्नोसिस. डेंटल क्लिनिकमध्ये पहिल्यांदा पेशंट जेव्हा आला तर हे 3 इन्स्ट्रुमेंट लागतात, माउथ मिरर, प्रोब आणि ट्विझर. ठीक आहे. माउथ मिरर, तोंडाच्या आतमधला मिरर, माउथ मिरर. प्रोब इज नथिंग बट द प्रोबिंग. प्रोबिंग म्हणजे कुठेतरी खोदून पाहत आहे आपण की इथे काही गड्डा आहे का, दॅट इज प्रोबिंग. ठीक आहे. ट्विझर, चिमटा, कॉटन इकडून तिकडे घेऊन जाणे, दाताच्या आतमधलं काही घाण असेल तर बाहेर काढणे, चिमटा. दीज आर द बेसिक इन्स्ट्रुमेंट्स. त्यानंतर येते टूथ नंबरिंग. खूप लोकांना दात किती असतात ते माहीत नाही. किती दात असतात तोंडात? 32. त्याच्यातले 4 दात कोणते आहे? अक्कलदाढ. अक्कलदाढी कामी येतात का जेवायच्या? नाही. मोस्टली ज्यांचं जॉ मोठा आहे त्यांच्या याच्यात कामी येणार. पण आता ज्या प्रकारे इटिंग हॅबिट्स आहे आपले, रॉ आपण खाणं बंद केलेलं आहे. आपण मोस्टली बेक्ड आणि कुक्ड खातो, त्याच्यामुळे जॉ रिक्वायरमेंट कमी झाल्यामुळे टूथ साईज आणि जॉ साईज छोटा होत चालला, त्याच्यामुळे अक्कलदाढी फसून राहतात. तर आपण हे पकडून चालायचं की आपल्या कामाचे फक्त 28 दात आहे. ठीक आहे. 28 मधले 2 खालचे बत्ते आणि 2 वरचे बत्ते. 2 मोलर खालचे काम नाही केले तर वरचे 2 मोलर कामाचे आहे का? म्हणजे आपल्या जो कामाचे दात खालचे 4 मोलर्स, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टूथ. ठीक आहे. 4 दातपैकी 1 दात गेला, एका साईडची 50% कॅपॅसिटी, चिविंग कॅपॅसिटी गेली. 2 दात गेलं, 1 साईड चिविंग कॅपॅसिटी बंद झाली. ठीक आहे.
म्हणजे 100% चिविंग कॅपॅसिटीसाठी दोन्ही मोलर्स राहणं जरुरी आहे. देन ओनली ऑलरेडी वी आर हॅव्हिंग लॅक इन द टूथ स्ट्रक्चर. माझ्याजवळ अशी पेशंट्स आलेले आहेत ज्यांना 4 मोलर्स आहेत. अमरावतीचा एक पेशंट आहे, ही इज हॅव्हिंग 4 मोलर्स. फर्स्ट मोलर, सेकंड मोलर, थर्ड मोलर अँड फोर्थ मोलर ऑल्सो. सो फोर्थ मोलरला आपण वी विल कॉल्ड इट अ विजडम टूथ. थर्ड मोलर विल कन्सिडर्ड इनटू द नॉर्मल मोलर. ठीक आहे. 2 प्रीमोलर्स असतात, अजून एक प्रीमोलर पण राहू शकतो कोणाकोणाला. तशी पेशंट्स आहेत की ज्यांना 3 प्रीमोलर देवाने दिले. ठीक आहे. अजूनही हे आहे कारण ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये कोण कसा डेव्हलप झाला, कोणता ग्रुप कसा डेव्हलप झाला, त्याप्रमाणे टूथचे नंबरिंग वेगवेगळे राहतात. कळलं. नाव टूथ सेगमेंट 32 दातांपैकी समोरचे 6 दात, फ्रंट 6 टूथ, 6 पासून 11 पर्यंत. ठीक आहे. दीज आर कॉल्ड एंटेरियर सेगमेंट, एंटेरियर टीथ. आणि हे मागचं जे एवढं पोर्शन आहे दॅट इज कॉल्ड पोस्टेरियर टीथ. सो देर इज अ एंटेरियर टीथ अँड पोस्टेरियर टीथ. एंटेरियर टीथ मध्ये 2 सेंट्रल इन्सायझर्स, 2 लॅटरल इन्सायझर्स. इन्सायझर म्हणजे इन्सायझिंग म्हणजे माहित आहे काय? कापणी. इन्साइज करणं म्हणजे कापणी. तर इन्सायझर्स आर फॉर कटिंग ऑफ द टूथ अँड केनाइन्स आर फॉर शिअरिंग, चिरण्यासाठी. ठीक आहे. तर कोणाचा केनाइन समजा तुटलेला असेल तर त्याची एका साईडची शिअरिंग कॅपॅसिटी येईल. लोड कशावर येणार? आजूबाजूच्या दातांवर. म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आजूबाजूचे दोन्ही दात तुटतील. तर केनाइन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे मी नॉर्मल डेंटिस्ट्रीचं सांगत आहे. ॲडव्हान्स डेंटिस्ट्रीमध्ये केनाइनचं काय इम्पॉर्टंट रोल आहे ते सांगितलं. ठीक आहे. खालच्या जॉमध्ये पण 4 इन्सायझर, मधातले 2 कोणते आहे? सेंट्रल इन्सायझर. बाजूचे 2 लॅटरल इन्सायझर. वाय वी कॉल्ड सेंट्रल अँड लॅटरल? टुवर्ड्स द मिडलाइन ऑफ द बॉडी इज कॉल्ड सेंट्रल, अवे फ्रॉम द मिडलाइन ऑफ द बॉडी इज कॉल्ड लॅटरल. ठीक आहे. एका दाताचे पण सरफेसेस असतात. जसा हा मिडलाइन आहे तर हा मेजियल सरफेस झाला, हा डिस्टल सरफेस झाला. ठीक आहे. हा बक्कल सरफेस झाला, हा टाळूकडचा. टाळूला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? पॅलेट. तर बक्कल सरफेस, पॅलेटल सरफेस, मेजियल सरफेस, डिस्टल सरफेस. कळलं हे? खाली पॅलेटल राहणार आहे का? खाली पॅलेट आहे का? तर खालच्या साईडला काय राहील? टंग. टंगला काय म्हणतात? लिंग्वल. लिंग्वल नर्व म्हणतो ना आपण टंगला सप्लाय करणारी. तर दॅट इज अ लिंग्वल सरफेस. ठीक आहे. बक्कल सरफेस, पॅलेटल सरफेस, मिडियल सरफेस, डिस्टल सरफेस. फिफ्थ नंबर मध्ये जो बसून आहे तो ठेवा. 5th नंबर वाले. मला सांगायचं आहे 32 दातांमध्ये किती दात अँटेरियर टूथ बनवतात आणि किती दात पोस्टेरियर टूथ बनवतात? मी असं मधात कुठूनही उचलून कुणालाही उभं करून विचारेल की तुमचं अवेअरनेस किती आहे आता, बिकॉज आय कॅन्ट कम अगेन अँड अगेन फॉर द सेम लेक्चर. 6 टूथ मध्ये समोरचे 2 ला काय म्हणतात? सेंट्रल इन्सायझर. बाजूच्या 2 ला काय म्हणतात? त्याच्या बाजूच्या 2 ला नो, केनाइन्स. एंटेरियर टीथ मध्ये प्रीमोलर येत नाही, केनाइन्स येतात. ठीक आहे. नाउ हाऊ टू रिमेंबर प्रीमोलर्स? मोलरच्या आधीचे दात प्रीमोलर. ठीक आहे. किती प्रीमोलर असतात? फर्स्ट, सेकंड. फर्स्ट प्रीमोलर, सेकंड प्रीमोलर, फर्स्ट मोलर, सेकंड मोलर, थर्ड मोलर. ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना? कोणी मला दिसलं की त्याचं माइंड इकडे तिकडे डायव्हर्ट झालेला मी उभं करून विचारणार आहे प्रश्न. त्याच्यामुळे इकडे पूर्ण टोटल लक्ष द्या. कळलं हे? नाउ देर इज अ सिस्टम. देर आर नंबरिंग, टूथ नंबरिंग सिस्टीम. ठीक आहे. हा फेसला आणि नंबरिंग कसं दिल्या जाते? समोरच्या पेशंटला पाहून. या फेसला मी असं कट केलं, इट विल बी प्लस सेंट्रल, लॅटरल, केनाइन, फर्स्ट प्रीमोलर, सेकंड प्रीमोलर, फर्स्ट मोलर, सेकंड मोलर, थर्ड मोलर, 8 tooth on this side.
So if I have to write down patient's left side, I will make plus 1 is upper left central incisor. ठीक आहे. समजा मी असं प्लस करून या साइडला 4 लिहिला तर इट विल बी अप्पर राईट 4 नंबर टू दॅट फर्स्ट प्रीमोलर. ठीक आहे. हे इंडियन सिस्टीम ऑफ नेमिंग आहे. इंडियन सिस्टीम प्लस ड्रॉ करतो आणि त्याच्यानंतर त्या दाताचा नंबर टाकतो. ठीक आहे. व्हॉट इज युनिव्हर्सल सिस्टीम? युनिव्हर्सल सिस्टीम मध्ये हा प्लस डिवाइड झाला असा 1 2 3 and 4 हे क्वाड्रंट झाले. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. मी समजा म्हटलं 1 2 म्हणजे काय झालं? अप्पर राईट लॅटरल इन्सायझर. 1 2 इज अप्पर राईट लॅटरल इन्सायझर. आणि मी म्हटलं 3 4 तर लोअर लेफ्ट 4 4 3 4 फर्स्ट प्रीमोलर. ठीक आहे. हे नंबर लक्षात ठेवा बेटा. 1 2 3 4 5 6 7 8. समजा मी म्हटलं 1 6 तो कोणत्या साईडचा येईल? अप्पर. तुमच्या समोर पेशंटला इमॅजिन करा आणि असं डिवाइड करा. 1 2 1 2 3 4 1 6 अप्पर राईट फर्स्ट मोलर. 3 6 लोअर लेफ्ट फर्स्ट मोलर. वाय दिस इज इम्पॉर्टंट? हे मी नंबर का सांगितलं तुम्हाला समजून घ्या. तुमच्या ओटी मध्ये प्लास्टिक सर्जन, ओरल सर्जन, ENT सर्जन हे आहेत.